ही ज्योत फक्त आग नाही तर आपल्या स्वाभिमानाची, आपल्या इतिहासाची आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हटल्यावर तयारी तर केली पाहिजे. इथलं सगळं स्टेज पडदे मारून ते सगळं झाल्यावरती आम्ही निघालो पन्हाळगडाच्या दिशेने. जाताना तर आम्ही सगळा विषय हार्डच केलेला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तळसंदी गावामध्ये प्रसाद होता. प्रत्येक ठिकाणी सगळं पब्लिक जाम झालेलं. गाड्या तर नसते पेटवालतील. मालेगावात आल्यावरती महाराजांचं दर्शन झालं आणि तिथून थोडं पुढे आल्यावरती लागली पोलीस. सगळ्यांना कुठं जायचं कुठं पळायचं ह्याची भीती लागलेली. पन्हाळगडवरती आल्यानंतर गाड्यांचा आवाज थोडा कमी झाला कारण इथं प्रत्येक ठिकाणी पोलीस थांबलेलं. सगळे शिवभक्त शिवरायांचं नाव घेत पुढे पुढे चाललेली. आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. प्रत्येक ज्योत या मंदिरात पेटवली जाते. एकदा ज्योत पेटवली की आपल्या गावी पळत जायचं असतं आणि या ठिकाणाची वाईब वेगवेगळीच असते. आणि या ठिकाणी आमच्यापेक्षा पण लहान मुलं ज्योत न्यायला आलेली. आमची पण ज्योत घेतली आणि आम्ही पण निघालो पुढे. प्रत्येकाने थोडा थोडा वेळ ज्योत घेतली आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या इथे आल्यानंतर थोडे फोटो व्हिडिओ घेतले. एवढ्यात या ठिकाणी थोडे जास्त पब्लिक दिसत होत कारण या ठिकाणी एक गाडी वाजत होती. पब्लिकला आमच्या गाडीचं कसं वाढायचं हे आमच्या भैयाला चांगलं. आमची गाडी वाजायला लागल्यावरती सगळं पब्लिक जाम झालेलं. नाद करा पण या गाडीचा कुठं. सगळ्यांनी एकवर जेवढं जमल तेवढं ज्योत घेतली. सगळ्यांचा नंबर झाल्यावरती मी पण थोडी ज्योत घेतली आणि आलो आमच्या मंडळाजवळ. बोलला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाकी आपल्या गाडीचा आवाज कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आता थांबायचं ना.